नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती आणि जी आपली येणारी आहे पहा नवीनच वनरक्षक भरती. तर त्यासाठी आपण महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे 30 प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. यामध्ये आपल्याला सर्वात जास्त करून पहा जे काही आपल्याला म्हाडा भरती जे की TCSने घेतलं होतं 2022 या वर्षी, त्यातील इम्पॉर्टंट असणारे आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे जो पॅटर्न जो असणार आहे हा पूर्ण TCSचा पॅटर्न असणार आहे. म्हणजे त्यामध्ये कसे कसे प्रश्न घेतले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये देखील कव्हर केलेलं आहे. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला याच ठिकाणी पहा डेली प्रत्येक व्हिडिओची PDF आणि सोबतच आपल्याला ज्या काही नोट्स असतील स्पर्धा परीक्षेसाठी त्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत अगदी फ्रीमध्ये. तसंच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देत राहा. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की जागतिक दिनविशेषवरती हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट. जागतिक दिनविशेष पाहायचे असतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 15 मार्च. पहा 15 मार्च हा जो दिवस आहे हा दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पहा पोलीस भरती जी 2019 ला झाली होती त्यातील हा प्रश्न इम्पॉर्टंट विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली येथील पोलिसांच्या पुढाकाराने उभारल्या जात असलेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पहिल्या वसाहतीचं नाव काय आहे? पहा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 4 वेळा SRPF साठी विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, 4 वेळा SRPF साठी विचारण्यात आला होता. तर गडचिरोली या ठिकाणी पोलिसांनी पुढाकार किंवा पोलिसांच्या सहकाराद्वारे उभारल्या जात असलेलं एक आत्मसमर्पित नक्षलवादी पहा, म्हणजे जे असे काही नक्षलवादी ज्यांनी की स्वतः सरेंडर केलं आहे, तर अशा नक्षलवाद्यांच्या वसाहतीचं पहिलं नाव काय आहे किंवा पहिली जी वसाहत असणार आहे त्या वसाहतीचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नवजीवन नगर वसाहत जी आहे ही आहे पहा गडचिरोली या ठिकाणी. आणि ती कशी आहे तर त्या ठिकाणी ज्या काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पित म्हणजे सरेंडर केलं आहे तर अशा नक्षलवाद्यांची ती एक वसाहत आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल, नवजीवन नगर वसाहत. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न हा असा इम्पॉर्टंट आहे पहा. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला म्हाडामध्ये देखील विचारण्यात आला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2019 ला जे महापोर्टल झालं त्यामध्येही हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर केरळ हे जे राज्य आहे हे देशातील असं पहिलं राज्य आहे की त्या ठिकाणी ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड सर्व्हिस जी आहे किंवा कनेक्टिव्हिटी जी आहे ही दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्नही विचारले जातात. तर त्यातील पहिला प्रश्न काय आहे पहा, तर खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचे किंवा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष निवडण्यात आले होते? तर पहा 1946 या वर्षी भारतीय म्हणजेच 11 डिसेंबर 1946 या दिवशी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष निवडण्यात आले होते. आणि कोण होते असा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते 1946 मध्ये. तर या ठिकाणी त्यांच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती कोण? तर पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती देखील आहेत. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताशिवाय अन्य कोणत्याही लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला राज्यघटनेवरती विचारला आहे आणि राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहेत त्यावरती हा प्रश्न विचारला आहे.
तर भारताशिवाय म्हणजे भारत सोडून दुसरा असा कोणताही अन्य देश असेल की त्या देशामध्ये लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांची जी काही मूलभूत कर्तव्ये आहेत ती देखील समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जपान. लक्षात ठेवा, जपान हा जो देश आहे तर या देशाच्या जे काही राज्यघटना आहे त्याच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी त्यामध्ये देखील समाविष्ट केलेली आहे जपानमध्ये देखील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हाडे खिळखिळी करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. यामध्ये पहा, आपल्याला हा प्रश्न 2018 पोलीस भरतीला विचारला होता. 2019ला महापोर्टलद्वारे जी कृषी विभागाची परीक्षा घेण्यात आली होती त्या देखील हा विचारला होता. 2022ला हा प्रश्न आपल्याला पहा म्हाडामध्ये देखील विचारला होता आणि 2021ला जी पोलीस भरती झालेली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा. आणि 2019च्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे त्यामुळे जे काही वाक्प्रचार आहेत हे सर्व इम्पॉर्टंट असणार आहेत. तर हाडे खिळखिळी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर पर्याय क्रमांक 4 खूप मार देणे. आपण एखाद्याला म्हणतो पहा पूर्ण तुझे हाडं खिळखिळे करेल त्यालाच आपण काय म्हणतो खूप मार देणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इब्राहिम लोदी 1526 मध्ये कोणाकडून पानिपतच्या लढाईत किंवा पहिल्या लढाईमध्ये मारला गेला. पहा, इब्राहिम लोदी हा जो आहे 1526 मध्ये जी पानिपतची पहिली लढाई झाली तर त्या लढाईमध्ये तो कोणाद्वारे मारण्यात गेला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर इब्राहिम लोदी जो आहे हा 1526ला झालेली जी पानिपतची पहिली लढाई होती तर त्या लढाईमध्ये पहा बाबरकडून मारण्यात गेला होता. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे एकमेकांची शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार असतो. पहा, या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावर प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक सरळ व्याख्या दिलेली आहे. तर एकमेकांची शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. पहा, स्वरसंधीची व्याख्या मित्रांनो परत एक वेळा लक्षात ठेवा. स्वरसंधी म्हणजे काय तर एकमेकांची शेजारी येणारे जे वर्ण आहेत ते वर्ण स्वरांनी जोडले असतील तर तो स्वरसंधीचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शेती, पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, रस्ते ही कोणत्या संस्थेची प्रमुख कामे आहेत. पहा, शेती, पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते हे जे आहेत तर हे कोणत्या संस्थेची महत्त्वाची कामं आहेत किंवा प्रमुख त्यांची कामं आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर झेडपी. त्यालाच आपण पहा झेडपी जे आहे म्हणजे जिल्हा परिषद जे आहे तर जिल्हा परिषदचे कामं काय काय आहेत शेती, पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते हे जे आहेत हे प्रमुख कामं आहेत पहा झेडपीचे म्हणजे जिल्हा परिषदचे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे. पहा, या ठिकाणी धम्म हा जो शब्द आहे या ठिकाणी आपल्याला धर्म असा त्याचा उल्लेख होतो. तर खालीलपैकी असं कोणतं शिलालेख आहे की त्या शिलालेखामध्ये सम्राट अशोक जो होता त्याच्या धर्माची माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे छोटे शिलालेख आहेत. कारण मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 3 वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कारण म्हाडामध्येच हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि MPSC मध्ये या प्रश्नाचा उल्लेख 1 वेळा करण्यात आलेला होता. पहा, प्रश्न असाच नव्हता पण 1 वेळा त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. तर शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे तर कोणत्या छोटे शिलालेखामध्ये त्याची माहिती आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील क्रूर लढाई कोणत्या किल्ल्यावरती झाली होती. प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. हा प्रश्न देखील आपल्याला 4 वेळा विचारण्यात आला आहे पोलीस भरती 2019च्या ह्याच्यामध्ये. पहा, 19ची जी वर्ष झालं त्यामध्ये पोलीस भरती जी 2021ला घेण्यात आली त्यामध्येच हा टोटल 4 वेळा प्रश्न विचारला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील जी क्रूर लढाई म्हणजे खूप मोठी लढाई झाली होती तर ती कोणत्या किल्ल्यावरती घडलेली होती. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर प्रतापगड जो आहे पहा प्रतापगड. तर या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई झालेली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅशमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्तीत जास्त असते. पहा, म्हणजे खालीलपैकी असा कोणता मातीचा प्रकार आहे की त्या मातीच्या प्रकारामध्ये सर्वात जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जी चिकन माती आहे पहा चिकन मातीमध्ये उपलब्ध असलेलं जे काही पाणी आहे ही धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ही सर्वात जास्त असते.
पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकापेक्षा अधिक महानगरपालिका असणारे खालीलपैकी जिल्हे कोणते? पहा, या ठिकाणी आपल्याला 3 डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत. चौथं ऑप्शन जे आहे ते वरीलपैकी आहे, पण लक्षात ठेवा 3 जिल्हे असे आहेत की यामध्ये कोणते जिल्हे आहेत की यामध्ये एकापेक्षा जास्त, पहा, एकापेक्षा जास्त महानगरपालिका असणारे जिल्हे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर वरील सर्व म्हणजे पहा, पुण्यामध्ये एकापेक्षा जास्त आहे, तर ठाण्यामध्ये एकापेक्षा जास्त आहे, नाशिकमध्ये देखील एकापेक्षा जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. तर वरील सर्व जे जिल्हे आहेत त्यामध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली होती? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातील सर्वात प्रथम जी काही गोष्ट असेल त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे. तर भारतामध्ये सर्वात पहिली महानगरपालिका ही कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेली होती? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मद्रास. म्हणजेच पहा, सध्याचं जे चेन्नई आहे त्याला आपण पहा मद्रासच म्हणूया. तर मद्रास या ठिकाणी आपल्या देशातील पहिली महानगरपालिका जी आहे ही स्थापन झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1874 साली लंडन येथे झालेल्या प्राच्य अभ्यास या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. पहा, तर सर्वात पहिलं म्हणजे की 1874 या वर्षी लंडन या ठिकाणी प्राच्य अभ्यास जो आहे या विषयावरती एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवली होती. तर त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कोण सहभागी झालं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर हे जे आहेत हे 1874ला जी लंडनमध्ये झाली होती पहा आंतरराष्ट्रीय परिषद, तर ती होती कोणत्या? प्राच्य अभ्यास या विषयावरती, त्यामध्ये ते सहभागी होते. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेवरती 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे तीनही जे प्रश्न आहेत हे आपल्याला म्हाडामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते. म्हणजे लक्षात ठेवायचे. आणि म्हाडाची जी एक्झाम आहे ही TCSनेच घेतलेली होती. तर आपल्या राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, तर ही आपल्या राज्यातील सर्वात मोठी असणारी महानगरपालिका आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? पहा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे काही काम केलं आहे तर ते महत्त्वाचं काम कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर विधवा पुनर्विवाहासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल विधवा पुनर्विवाह. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला अर्थव्यवस्था यावरती हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कधी 1998 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर एम नरसिंहम ही जी एक समिती होती तर यांच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये बँकेच्या क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल एम नरसिंहम. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हा देखील आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली असणारी बँक. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर बँक ऑफ अमेरिका. पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर बँक ऑफ अमेरिका ही जी आहे ही अशी पहिली बँक ठरलेली आहे की ज्या बँकेमध्ये सर्वात पहिलं संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराइज काम करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अनुग्रह करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पहा, अनुग्रह करणे याचा अर्थ. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर एखाद्याला उपदेश करणे. पहा, एखाद्या गोष्टीला उपदेश करणे त्याला म्हटलं जातं पहा अनुग्रह करणे. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केलं आहे? यावरही मित्रांनो आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले होते. पहा, तर महाराष्ट्र सरकार जे आहे तर महाराष्ट्र सरकारने भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 खोपोली कर्जत या ठिकाणी पहा भात संशोधन केंद्र जे आहे हे राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं. पहा प्रश्न हा महत्वाचा आहे कारण असे खालीलपैकी कोणते राज्य आहेत की त्या राज्यातून जे काही लोक आहेत हे कामानिमित्त सर्वात जास्त महाराष्ट्र या राज्यामध्ये येतात किंवा पहा कामानिमित्त म्हणण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ते स्वतःच्या राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये स्थलांतर करतात असे कोणते 2 राज्य आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि बिहार. यूपी बिहार हे जे 2 राज्य आहेत तर या 2 राज्यामधून सर्वात जास्त लोक जे आहेत हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थलांतर करतात कारण या ठिकाणी सर्वात जास्त आपल्या काम आहेत म्हणजे ते स्वतःचं राज्य सोडतात कामासाठी किंवा पैशासाठी. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विद्युत शेगडी आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचं कोणतं संमिश्र वापरलं जातं. या ठिकाणी पहा विद्युत शेगडी आणि विविध प्रकारचे जे काही विद्युत रोधक असणारे वस्तू आहेत त्या तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धातूचं मिश्रण हे जे आहे हे वापरण्यात येतं. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर जर्मन सिल्वर जे आहे. पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. जर्मन सिल्वर याचा वापर केला जातो पहा विद्युत शेगडी तसेच विविध प्रकारचे जे विद्युत रोधक असणारे वस्तू आहेत त्यांना बनवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. पहा या ठिकाणी प्रश्न हा महत्वाचा आहे. तर मौद्रिक धोरण म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला एक सरळ त्यांनी व्याख्या दिलेली आहे. तर मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक जी आहे ही आपल्या पैशाचा जो पुरवठा आहे त्याच्यावरती आपलं नियंत्रण ठेवत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल पैशांचा पुरवठा. यानंतरचा प्रश्न आहे भारत चीन आणि भूतान यांच्यामध्ये कोणता विवादित क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा मोठा विरोध होता. पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा तर 3 देशांच्या मध्ये एक विवादित भाग आहे भारत चीन आणि भूतान. तर यांच्यामध्ये जो विवादित म्हणजे भांडणात असणारे जो काही प्रदेश आहे तर त्या क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याच्या चीनचे प्रयत्न जे आहेत तर त्यांना मोठा विरोध केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पहा जो डोकलाम भाग आहे मित्रांनो डोकलाम हा जो भाग आहे तर यामध्ये पहा चीन रस्ता बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि भूतान आणि भारत हे जे आहे त्यांना विरोध करत आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे. आणि या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो 26 ते 30 हे जे प्रश्न आहेत हे 5ही प्रश्न आपण करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेतलेले आहेत म्हणजे पूर्णपणे जून 2023 या महिन्यातील करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे हे 5 प्रश्न घेतलेले आहेत. तर दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप जे की 2023 ला झाली याचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भारत म्हणजे इंडिया या देशाने पटकावलेला आहे पहा दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे भारतीय खेळाडू जे आहेत भारतीय क्रिकेट याचे जे सिलेक्टर आहेत प्लेयर सिलेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अजित आगरकर हे जे आहेत पहा हे इंडियन क्रिकेटचे एक माजी खेळाडू आहेत एक माजी ऑलराऊंडर होते. तर ते जे आहेत त्यांची सध्या क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणजे मुख्य सिलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल अजित आगरकर. यानंतरचा प्रश्न आहे अंबाला येथे कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट डेपोच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते किंवा कोणत्या केंद्रीय मंत्र्यानं केलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अजय भट्ट. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा कारण अजय भट्ट हे जे आहेत तर हे अंबाला या ठिकाणचे कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट डेपो आहे त्याचा जो नवीन कॅम्पस सुरू केला आहे तर त्याचं उद्घाटन अजय भट्ट यांनी केलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बँक ऑफ बडोदाचे नवीन सीईओ आणि एमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहा बँक ऑफ बडोदा ही जी बँक आहे तर याचे नवीन सीईओ तसेच एमडी म्हणून कोणाचं निवड करण्यात आलेली आहे.
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 देबदत्त चंद हे जे आहेत हे बँक ऑफ बडोदाचे नवीन सीईओ आहेत, तसेच ते नवीन एमडी देखील आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे. तर IPL इतिहासात 7,000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे? यापूर्वी पहा आपण IPLचा फुल फॉर्म जाणून घेऊया. तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच पहा IPL जे आहे हे IPL आहे. तर यामध्ये 2008 या वर्षी IPLचा पहिला डाव जो आहे 2008ला हे सुरू झालं, म्हणजे खेळवण्यात आला होता. शेवटचा जो झाला सध्याचा 2023चा. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्समध्ये की 2023चा IPL विजेता कोण आहे? तर पहा CSK म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज हे जे आहे हे सध्याचं म्हणजे 2023चा IPLचा विजेता ठरला आहे. सोबतच त्यामध्ये विचारलं की IPLच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात पहिला 7,000 रन्स कंप्लीट करणारा खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तो विराट कोहली आहे. विराट कोहली पहा 7,000 धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे IPLच्या हिस्ट्रीमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल विराट कोहली. तर मित्रांनो हे होते पहा 30 महत्त्वाचे प्रश्न. 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जर मिळवायची असेल आणि महत्त्वाच्या काही नोट्स मिळवायच्या असतील तर पहा आपलं टेलिग्राम आहे मराठी नोकरी या नावाने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्यायचं आहे. सोबतच मित्रांनो marathi-naukri.in या वेबसाईटवरती आपण डेली जे काय असता येणारी वनरक्षक भरती आहे आणि जे काही असणारी पहा प्रत्येक तलाठी भरती आहे त्यानुसार आपण महत्त्वाचे प्रश्न पोस्ट करत आहोत. त्याच्या देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.